नमस्कार, माझे नाव मोहिनी परब। चला तर आज पाहूया आपण कोलंबी मसाला। इथे मी बाजारातून 100 रुपयाची कोलंबी विकत घेतली आहे। ती साफ करून घेताना त्यातले सगळं वरचं कवर, एक काळा धागा असतो, तो सुद्धा स्वच्छ करून घेणे। इथे सर्व कोलंबी साफ करून झालेल्या आहेत। कोलंबी स्वच्छ पाण्यातून धुवून काढणे। कोलंबीमध्ये मालवणी मसाला, थोडं मीठ व लिंबू पिळून घेणे। सर्व मिश्रण एकत्र करून ते 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवणे। कोलंबीसाठी 1 बटाटी, 2 कांदे, 1 टोमॅटो चिरून घेणे। एका कढईत तेल तापत ठेवले की त्यात फोडणीला कांदा घालावा। कांदा चांगला लालसर झाला की टोमॅटो त्यात घालावा। टोमॅटो चांगला शिजला की 2 चमचे घरगुती मालवणी मसाला व 1 चमचा गरम मसाला घालावा। जर तुम्हाला फोडणीला आलं लसूण पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। इथे माझ्याकडे आलं लसूण पेस्ट नसल्यामुळे मी ती टाकत नाही, पण आलं लसूण पेस्टशिवाय सुद्धा कोलंबी मसाला खूप छान लागतो। इथे मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे। त्यानंतर कोलंबी व बटाटी टाकावी। सर्व मिश्रण एकत्र करून झाकण मारून 10 मिनिटांसाठी ठेवावे। कोलंबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी न घातलं तरी चालेल। बघा इथे पाणी न घालता सुद्धा किती पाणी सुटलं आहे। चवीपुरतं मीठ टाकावे आणि पुन्हा 10 मिनिटांसाठी झाकण मारून ठेवावे। कोलंबी मसाल्यावर खाण्यासाठी मी भाकऱ्या करत आहे। इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, ते चांगलं मळून घेते। इथे मी आमच्या दोघांपुरत्या 4 भाकऱ्या करणार आहे। काही आवडीचं असेल तर 2 भाकऱ्या सहज घशाखालून उतरतात, नाहीतर एकच भाकरीत काम होतं। तुमचं असं होतं का? नक्की कमेंट करून सांगा।